हाय गाईज, आज आमचं सडनली प्लॅन झालं आहे. म्हणजे आम्ही दुपारी जस्ट ठरवलेलं की मूवी बघायला जायचं, की मला मूवी बघायचं मन होतं. बट आम्ही डायरेक्टली निघालो आहे शिर्डीला. आमचं ठरलं की आम्ही शिर्डीला जाणार आहोत. ते पण आम्ही जाणार आहोत बाईकने. बघा आमची बाईक, लगेज. आम्ही सडनली आमचा प्लॅन झाला की निघायचं डायरेक्टली. आता इथपर्यंत तरी आम्ही आलो, मुंबई तर क्रॉस केली आणि आता आम्ही थोडंसं खायला थांबलोय. भूक लागली कारण का बघा कसा थांबलाय. तुम्ही व्ह्यू बघू शकतात किती मस्त आहे. तुमची गाडी झालं. चला, आमचं मागवलेलं तर रेडी झालेलं आहे, तर आम्ही जाऊन आता खातो आहे. आम्ही काय घेतलं आहे, भाकरी आणि शेवची भाजी. आणि आता आमची मागवलेली शेवची भाजी रेडी झालेली आहे, वेटिंग फॉर खायला. आणि आम्ही खाता आमचं ॲज युजल तारक मेहता सुरू. पण लवकर खायचं नाही तर परत मला शिव्या पडणार लेट केलं तर. बाय बाय. चलो, निघालो. भाऊ झाला आमचा आता. मी आणि माझ्या बहिणी आम्ही निघालो. पण ऑरेंज आहे, अशी आमचं मॅप चालू आहे आणि आमचं गाणं पण चालू आहे. मध्ये आला. शेवभाजी खूपच टेस्टी होती, पण खूपच स्पायसी होती. काय सांगू तुम्हाला, पण मज्जा आली. काय रोई, एक मिरर मध्ये बघ. मिरर मध्ये बघ ना. घाट सुरू झालं तेव्हा बोल, तेव्हा चालू करते. घाट सुरू झालं की सांग. घाट तू बोलला ना आता, घाट बीट येईल. चलो, मग आम्ही परत निघालो आहोत आता अंधेरे मी सफर करते. टाइम झाला आहे 7:32 आणि आम्हाला अजून किती तास आहेत पोचायला? 2 तास आहेत. 2 तास. माझा रोहित तर रायडरच आहे, तो असा स्पीडमध्ये लगेच पोहोचवेल, पण आम्हाला एन्जॉय करत नाही, एकदम हळूहळू.
रँडमली ठरलं की जिजू गाडी बघा. आम्ही असे अचानक भयानक कुठेही जातो कुठेही ठरवतो. हा ट्रकला काय झालंय नोट होत आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे इकडचे ट्रक ड्रायव्हर विचारू नका कसेही रस्ते काढतात इकडून तिकडून. त्यानंतर सॉक घालून इथे इथे वॉक करते. काय माहीत कधी रेडी होणार. 7 वाजले ऑलमोस्ट. चला आपण तुम्हाला बाहेरचं दाखवूया थोडं व्ह्यू हिला बघण्यापेक्षा. हे बघा मस्त फूल वगैरे मस्त एकदम वातावरण एवढं मस्त आहे ना गाईच. एकदम शांतता एकदम शांतता एकदम शांतता आहे. ही आपली सुंदरी जिने आपल्याला इथपर्यंत आणले. आणि हे बघा तुम्ही मस्तपैकी एन्जॉय. गुड मॉर्निंग. चला तुम्हाला सांगते की काल रात्रीपासून जे आतापर्यंतचं काय काय झालं. बिकॉज काल रात्रीचं थोडं मला शूट करता नाही आलं कारण का मला वाजले तिथे यायला इतकं लेट झालं की विचारू नका. आम्ही जिथे ब्रेक घेतलेला जिकडनं आम्ही तिकडे निघालेलो त्यानंतरचा जो इकडचा रोड होता इतका काळोख की विचारू नका. बापरे बाप. छान इथे आम्हाला येईपर्यंत 8-9 तरी झाले. 8-9 झाले नंतर इतका काळोख झाला की आम्ही विचार केला की इथेच स्टे करायचं. हे बघा इकडे हे पाठची साईड आहे जिथे आम्ही स्टे केलेलो. चांगली रूम आहे तुम्ही पण येऊन इथे स्टे करू शकता काही प्रॉब्लेम नाही. सो आता आम्ही लवकर उठून रेडीबिडी झालो आहोत आणि आम्ही आता निघालो आहे. लेट्स मग दाखवते आम्ही निघालो आहे. बघा आम्हीची बॅग पॅकिंग सुरू झाली आहे रेडी करायची. गाडी रेडी होते आहे. तुम्ही व्ह्यू बघा इतका मस्त व्ह्यू आहे. सकाळ सकाळ अजून छान वाटत होतं. गाईज आम्ही रेडी झालेलो आहोत. ती ग्लोव्स पण चालू आहे. चलो निघालो आम्ही आता. अजून आम्हाला 2 तास आहे शिर्डीला. अजून आम्हाला 2 तास आहे श्री साईबाबांकडे पोचायला. त्यानंतर आम्ही निघणार आहोत मुंबईसाठी. बाय बाय.
बॅग आलेली आहे. दर्शन झालेलं आहे आणि किती वाजता दर्शन आम्ही आलेलो 11 वाजता आलेलो 10-11 वाजता आलेलो. दर्शनाचं सांगितलेलं की 3 वाजणार 3 वाजेपर्यंत आम्हाला तर निघायचं होतं. तर मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही VIP मधलं दर्शन करू आणि आमचं फायनली दर्शन झालेलं आहे. सो तुम्ही हे बघितलं आय लव्ह साई आणि अजून गार्डन पण आहे ते मी तुम्हाला नंतर तिकडे गेल्यावरती दाखवते गार्डन. आणि जर आता मी फोटोज काढतोय तो बाय बाय. हो चालू आहे मंदिर एरिया. बघा इथून आम्ही 6 नंबर गेटने गेलो. VIP गेट. तर मला ट्रॅफिक किती लागणार आहे काय माहिती. खायचं पण आहे इकडे भरपूर सारं. Only 260 किलोमीटर. 260 बस. जर समजा तुम्ही हॅलो आय एम बॅक. थोडी मध्ये व्हिडिओ नाही काढली कारण का आपला फोन चार्जिंगला होता. सो आता तुला दाखवतो. इकडनं आम्ही निघालो. इकडनं तुम्हाला सांगितलं की आम्ही निघालो. आता आम्ही पोहोचलो आहे कसारा घाट. तर कसारा घाट चालू झालेला आहे. सो मी मला दाखवते. कसारा घाट हे मला माहीत नव्हतं. रोहितने सांगितलं टॉर्च ऑन कर. मी टॉर्च ऑन केलेला आहे. तर तुम्हाला दिसतंय टायमिंग पोहोचेपर्यंत मला 3 आवर्स. पण ते 3 आवर्स 3 आवर्स नाही आम्हाला 4 आवर 5 आवर्सच लागणार आहेत. आता मी तुम्हाला व्ह्यू तर काय दाखवू नाही शकत. तुम्ही हेच बघा. टेम्पोच्या मागे लिहिली असतात हॉर्न ओके प्लीज वेट फॉर साईड. हो आम्हाला साईडच देत नाही हिंदी. आम्ही 2 व्हीलर असलं म्हणून काय झाले मध्ये मध्ये. हा ना आम्ही आमचं एक रस्ता घेऊन साईडने जातो. स्वतः येतात इकडनं टर्न तिथून टर्न घेतात हे घेतात ते घेतात. आता मी काल रात्री सुखरूप इथे पोचलो शिर्डीवरनं. शिर्डी टू नाशिक, नाशिक टू मुंबई. पण या व्लॉगचा पण एंड म्हणजे आम्ही एंड करायला विसरलो. बिकॉज ऑफ आम्ही काल रात्री किती 11ला काहीतरी पोचलो ना. 11 की 11:30पर्यंत आम्ही इथे मुंबईला पोचलो. आम्ही एवढे थकलेलो की डायरेक्ट घरी जाऊन झोपलो. मग व्लॉगचा एंड करता आला नाही. बाकी किती इथून आय थिंक 253 किलोमीटर सिंगल आणि परत किती आलेले 500च्या वरती आले ना. 500च्या वरती किलोमीटर होता.
म्हणजे आता तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट. होऊ शकता तुम्ही, आम्ही मुंबईपासून जेव्हा राईड स्टार्ट केलेली तेव्हा 65,500 काहीतरी होतं आणि आता 66,018 अशी काहीतरी आहे. म्हणजे ते 500 किलोमीटर चालली आहे, म्हणजे मुंबई टू शिर्डी. ही जी राईड आम्ही डिसाईड केलेली ती अचानक डिसाईड झालेली, म्हणजे ना काही प्लॅन होतं ना काही होतं. आम्ही जस्ट बसलेलो आणि आम्ही जाणार होतो ॲक्च्युअलमध्ये मूवीला, पण मूवीला असं मन नाही करत होतं, पण शिर्डीला खूप दिवसापासून जायचं म्हणत होतं, पण प्लॅन काय बनत नव्हता. पण परवा आम्ही अचानक असा बसून डिसाईड केला आणि अचानक रेडी आलो. आणि ह्याच्या याचे पप्पाने परमिशन दिली की तुम्ही जाऊ शकता. मग आम्ही लगेच बॅकपॅक रेडी आणि निघालो डायरेक्टली. मग मजा आली, बाकी काय नाही. तुम्ही पण जावा शिर्डीचं दर्शन घ्या, खूप मजा आहे. आता तर खूप काही सुविधा आल्या तिकडे, मस्त एकदम बघण्यासारखं आहे. आशीर्वाद वगैरे घ्या, मस्त एन्जॉय करा. अजून काय, लाईफ तीच आहे एन्जॉय करण्यासारखी. बाकी एक मिनिट थांब, बाकी तुम्हाला कसं वाटलं इथून शिर्डीपर्यंत बाईकवर? बाकी थकलेली, ही मोठी गाडी करून नाही शकत, ही पूर्णपणे अशी पडलेली लागलेलं म्हणून ते. आणि ह्याचा पण हात दुखत होता, तरी त्यांनी इथून ते इथपर्यंत त्यांनी चालवलेली गाडी. मी माझे मस्त चालवत होतो, मला तर काय वाटतच नव्हतं. पण ही एका तासात अर्धा तासात थोडा गाडी थांबव. ऑफकोर्स ना, थांबायला नको का गाडी, थांबायला पाहिजेच ना थोडी तरी मध्ये तरी. बाकी ठीक आहे, असंच आम्ही करू पुढे राईड आणि पुढे फिरायला येऊ तेव्हा ब्लॉग बनवू. हा आमचा पहिला ब्लॉग आहे जे आम्ही टाकणार आहोत, पहिला एकदम. मग थोडं प्रेम दाखवा या ब्लॉगवर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि थोडे बघा कसे बनवतो, काही चुकी असेल तर सांगा. ठीक आहे, बाय बाय.